राजकीय पक्षांच्या मुंबईतील महालढती 4 जानेवारीला महाराष्ट्र टाइम्समध्ये ही लिस्ट जाहीर झाली. वॉर्ड क्रमांक 22 मधील आशिष पाटील यांचे काम मला चांगलेच माहीत आहे. त्यांचे वडील अरुण पाटील यांनीही समाजसेवेचे काम केले आहे. मला असे म्हणायचे आहे की वोट देताना पक्ष न बघता त्या उमेदवाराला बघा जो उमेदवार तुमच्या विश्वासाचा असेल आणि तुमच्यासाठी काम करेल. कारण पार्टी येते आणि जाते, पण तुम्ही निवडलेला उमेदवार हा तुमच्यासाठी सतत काम करत राहतो. भले त्याला मत मिळू दे नाहीतर नको मिळू दे, पण तुम्ही जर त्याला मते देऊन विजयी केलेत तर तुमच्यासाठी तो भरघोस काम करेल. ठाणे विभागाच्या अनुराधा रोडे या देखील अशाच आहेत. लोकांसाठी खूप काम करतात. यावेळी त्यांना भाजपमध्ये सीट मिळाली नाही म्हणून त्या अपक्ष म्हणून लढत आहेत. आपण ही लिस्ट जरूर वाचावी आणि आपल्या विभागामध्ये जे कॉम्पिटिटिव्ह उमेदवार उभे राहिले आहेत त्यांचे काम जोखावे आणि मग त्यांना वोट द्यावे. न्यूजपेपरमधल्या आर्टिकलमध्ये लिहिले आहे की आता निवडणुकीचा दुसरा अंक रंगणार आहे, पण आपल्या लोकांसाठी आपल्यासाठी हे नाटक किंवा खेळ नाही आहे. आपल्याला एक विश्वासाचा उमेदवार हवा आहे ज्याला आपल्या रिंगणामधील प्रॉब्लेम्स माहीत आहेत. आपल्याकडील रस्ते, आपल्याकडील पाणी पुरवठा, आपल्याकडील वाहतूक, ट्रॅफिक सर्व काही माहीत असेल. नुसते माहीत असून उपयोग नाही, त्यावर तो काम करत असेल तर त्याला नक्की मत द्या. पॉलिटिकल पार्टीजमध्ये जे कलह होतात ते आपल्यासाठी नसतात, पण त्यांच्या राजकारणात रंगू नये. काही वेळेला अपक्ष म्हणून जे काम करतात त्यांना सुद्धा एक चान्स द्यावा. ज्यांना आत्तापर्यंत कधीच अधिकार मिळाले नाहीत त्यांना अधिकार मिळून ते कसे काय लोकांसाठी त्याचा वापर करतात हे बघितले पाहिजे. एक संधी तर त्यांना दिलीच पाहिजे. या लिस्टमध्ये मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागातील निवडणुकीच्या पक्षांचे उमेदवार दिले आहेत. तुम्ही हे फोटो पॉज करून किंवा ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन हे वाचू शकता. आपले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी आपणच चांगला उमेदवार निवडून देणे हे आपलेच कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलेच पाहिजे. पुन्हा एकदा सांगते की पक्षापेक्षा आपल्यासाठी काम करणारा चांगला उमेदवार निवडा. त्यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती मिळवणं आवश्यक आहे. ब्लाइंडली मतदान करू नका. आणि तुम्हाला मतदानाच्या दिवशी जर फिरायला जायचे असेल तर पहिलं सकाळी जाऊन मतदान करा आणि मग तुम्हाला हवे तिकडे जा. आणि अपक्ष उमेदवारांची सुद्धा माहिती काढा. माझे बोलणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.